नमस्कार रसिको, जागर मराठीचा या यूट्यूब चॅनलमध्ये मी संध्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन, कामगार दिन। 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यासाठी या 108 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। त्यांना विनम्र अभिवादन करून आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। तर मंडळी, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगणारा आपला प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र राज्य, हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे अन जय महाराष्ट्र निनादती चौघडे, सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आणि आज आपण या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून एका अतिशय आगळ्या वेगळ्या संस्थेचा आगळ्या वेगळ्या संस्थेचं कार्य जाणून घेणार आहोत। ती संस्था म्हणजे स्त्री सखी चॅरिटेबल संस्था। ही सेवाभावी संस्था, या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या प्रगतीसाठी, महिलांच्या विकासासाठी आणि महिलांची सतत प्रगती व्हावी यासाठी कार्य करणारी संस्था। महिला उद्योजिका, त्याचप्रमाणे महिला कायदेशीर सल्लागार, डॉक्टर, म्हणजे बघा, वैद्यकीय क्षेत्र, कायद्याचं क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, अशा सर्व क्षेत्रातल्या आदरणीय असे जी व्यक्तिमत्व आहेत, या व्यक्तिमत्वांनी या स्त्री शक्ती चॅरिटेबल संस्था जी आहे त्याचा भार आपल्या समर्थ खांद्यावर पेलला आहे। आणि अशी ही आगळीवेगळी संस्था, या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष सौ मनीषाताई श्रीपाद गणेकर मॅडम या आपल्यासोबत आहेत। त्यांच्याविषयी काय सांगावं, त्यांच्या कार्याचा आलेख सतत वाढत जाणार आहे। त्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, त्यांचं स्वतःचं मॅरेज हॉल आहे आणि या व्यवसायाचं कार्य सुद्धा त्या स्वतः बघत असतात। त्यांनी आजपर्यंत अनेक आरोग्य शिबिरे घेतलेली आहेत, अनेक रोग्यांची शस्त्रक्रिया करून त्यांचं पुनर्वसन करण्याचं आगळंवेगळं कार्य त्यांनी केलेलं आहे। अशा अखंड ऊर्जेचे स्रोत असणाऱ्या सौ मनीषाताई श्रीपाद गणेकर। तर मनीषाताई, तुम्हाला मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की ही जी संस्था स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट तुम्ही स्थापन केली, तर ह्या संस्थेची स्थापना करावी ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? नमस्कार, सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था स्थापन करण्यामागे खूप मोठं बघितलेलं आहे की ज्या महिला त्रासामध्ये आहेत, संकटग्रस्त आहेत, त्यांना कोणीतरी मदतीचा हात दिला पाहिजे की नाही। आणि ज्या सदर घरातल्या महिला आहेत त्यांना हाताशी घेऊन मी म्हटलं की काहीतरी करायला हवं। आणि या सगळ्या महिलांनी मला, सदर घरातील महिला माझ्या मैत्रिणी, त्यांना जाऊन मी सांगितलं की या महिला ज्या आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे। तर या महिला कशा आणायच्या, तर पहिली गोष्ट की म्हणजे मिस्टर सर्जन आहेत आणि त्यामुळे आमचं एक हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलमध्ये आयाबाई ज्या काम करतात त्यांचं आयुष्य, त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचं राहणीमान हे मी जवळून बघितलं। आणि बघितल्यानंतर म्हणजे काय सांगावं तुम्हाला की पावसाच्या दिवसात त्यांची शेणाची घरं वाहून जातात आणि मग त्यांना छत्र नसतं। ते पावसाच्या अगोदर त्यांना सुट्टी द्यायला लागते, 1 महिना सुट्टी द्यायला लागते की त्यांचं घर ते शेणाने सारवतात करत। आणि मग पावसामध्ये मी बघितलेलं एवढं पाणी साचलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या राहायचा प्रॉब्लेम। आता राहायला घरच नाही तर मग मुलांना शाळेत कसं पाठवणार, शाळेमध्ये नाही गेले तर मग तसेच ते राहणार, ते शिकणारच नाही पुढे। मग काहीतरी आपण यांना पुढे आणण्यासाठी काहीतरी करायला हवं की नाही। तर म्हणून मग मी माझ्या डोक्यात विचार आला की आपण का नाही एक संस्था स्थापन करावी, ज्या महिला सधन आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहेत, अशा सामाजिक विचार करणाऱ्या महिलांना मी जाऊन भेटले आणि त्यांना म्हटलं की चल आपण काहीतरी या महिलांसाठी करूया। आणि त्यांनाही ते दाखवलं की काय अशा महिलांसाठी त्यांचं राहणीमान सगळं जाऊन दाखवलं, पण त्यांनाही माहिती होतं, पण त्यांनाही मनात होतं पण कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा होता आणि तो इनिशिएटिव्ह मी घेतला। आणि स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्टची
ट्रस्ट हे 2004 साली मी स्थापन केलं आणि तो जो जे मी रोपटं लावलं होतं आज त्याचं वृक्ष झालेलं आहे. ते तुम्ही आता पुढच्या वेळेस बघायलाच माझ्या महिलांच्या सांगण्यामध्ये ते येईल. खूप खूप छान. म्हणजे दुसऱ्यांच्या अडचणी, महिलांच्या अडचणी तुम्हाला दिसल्या, पण तुम्ही त्यावरच थांबले नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांचं दुःख दैन्य दूर व्हावं म्हणून तुम्ही ही संस्था स्थापन केली. हे खरंच खूपच आनंददायी आणि स्वागतार्ह आहे. तर मंडळी, अशा या संस्थेचा आज मोठा वृक्ष झालेला आहे आणि आपल्यासोबत आज या संस्थेच्या अशा मेंबर आहेत की ज्या संस्था स्थापन झाली तेव्हापासून त्या मनीषा ताईंसोबत आहेत आणि वय वर्ष आहे 80+. म्हणजे 80 वर्षाच्या तरुण भगिनी अर्थात कोकिलाबेन आज आपल्यासोबत आहे. थँक्यू. 80 वर्षाच्या तरुण, 80+, फक्त 80+. खूप छान. तर अशा कोकिलाबेन ताई, तुमच्याकडे बघूनच खूप सकारात्मक ऊर्जा मिळते आम्हाला. तर ही जी संस्था स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही मनीषा ताईंसोबत आहात आणि या संस्था म्हणजे तुमच्या नजरेतून ही संस्था काय आहे ते आम्हाला सांगा. जय श्री कृष्ण. स्कूल में से निवृत्त होके मैं इसीलिए सोशल वर्कर तो हूँ ही, लायंस क्लब, गुजराती समाज, स्कूल में से ऐसे तरंग ग्रुप, बम्बई के भी कई संस्थाओं में मैं महिलाओं के उत्कर्ष के लिए कार्य कर रही हूँ. जब निवृत्त हुई तभी मनीषा मैडम और दूसरी 1-2 हमारी महिला आई. उन्होंने क्या भी क्या करती है, चल हमारे साथ हमें एक संस्था स्थापित करना है. मेरे हस्बैंड भी डॉक्टर थे, डॉक्टर के साथ भी मैं ज्यादा व्यवहार था, जा इतना काम करते थे और ज्यादा कर ले. तो मैंने सोचा अच्छा है, जिंदगी जिंदा दिली उनका नाम, जो करे सामाजिक काम. तो आज से 20 साल पहले 2004 में ये लोग मेरे घर पे आए और मैंने हाँ बोल दी और अभी तक मैं यह संस्था के साथ जुड़ी हूँ. महिलाओं के साथ स्नेह, सहकार और प्रेम मिलता है, वो मेरे जीवन की एक मूड़ी है. जीवन में कई सुख दुख तो आते हैं, लेकिन जो हम ऐसे मेरे जीवन में ऐसे कुछ ऐसे इंसिडेंट हो गए, लेकिन यह कार्य करते हुए मैं सबके साथ ओतप्रोत हो जाती हूँ. और मेरे सभी सखियाँ एक फूलों की छाप है, प्रभु की किताब है, और यहाँ से मुझे जो प्रेम मिला, संगठन मिला, वो जिंदगी पर मैं कभी नहीं भूल सकती हूँ. और ये संस्था के लिए तन मन धन से मैं मेरा सहयोग सदाई दीदी से कहा है. जवानी में जोश होता है, जवानी में जोश होता है, बुढ़ापे में होश होता है. अभी आपने ही बोला 80+, तो जवानी में जोश होता है, बुढ़ापे में होश होता है. दोनों मिल जाए तो न जाने क्या क्या हो जाता है. तो 2004 में सदी का बीज बोया गया और आज यह संस्था वट वृक्ष की तरफ बढ़ा रही है. मैडम ने बताया कि क्या क्या काम हम कर रहे हैं. तो यह जिंदगी का साथी हाथ बढ़ाना, एक फकीरा थक जाए तो मिलकर बोझ उठाना, यही हमारा मकसद है. और महिला का भी कितना अच्छा है, म यानी ममता, ही यानी हिमालय की शीतलता, और ला यानी लाजवाब कार्य करने वाली हमारी यह संस्था श्री सभी चैरिटेबल ट्रस्ट को सत प्रणाम करके मैं जब तक जिंदा हूँ तब तक यह संस्था के लिए मैं तन मन धन से मेरा सहयोग देती रहूंगी. बहुत अच्छे कोकिला जी, कोकिला बहन, बहुत अच्छे. तर बघा, ह्या वयात सुद्धा काम करण्याचा केवढा दांडगा उत्साह आपल्याला कोकिला बहन यांच्यामध्ये दिसून येतो. तुमच्याकडून आम्हाला खूप खूप शिकायला मिळालं. म्हणजे उत्साही राहावं हे समजलं. तर मंडळी, अशा अनेक महिला आहेत या संस्थेमध्ये ज्या महिलांसाठी उत्तम कार्य करतात. अशाचपैकी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सौ श्रद्धाताई मोरे. श्रद्धाताई मोरे ज्या या संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. सामाजिक कार्य करणं जे त्यांच्या रक्तात आहे आणि हे कार्य करताना त्या कधी नेहमी उत्साही असतात, आनंदी असतात. आपल्याला त्यांच्याकडे बघूनच त्यांचा उत्साह चेहऱ्यावर ओसाडून वाहत आहे.
अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व सौ श्रद्धाताई मोरे. तर श्रद्धाताई, श्रद्धा मॅडम, आम्हाला एक तुम्हाला म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ह्या संस्थेअंतर्गत महिलांसाठी तुम्ही काय काय करता आणि कोणकोणते उपक्रम चालवता? नमस्कार. सगळ्यात प्रथम 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. स्त्री सखी हे आमचे बाळ आहे आणि आम्ही सगळेच त्यांची एका मुलासाठी जोपासना करत करत त्यांना असं त्या बाळाला असं मोठं केलेलं आहे. आमचे आज 11 बोर्ड मेंबर आणि जवळजवळ 50-60 आमच्या आजीवन सदस्य आहेत. माझा आणि मनीषा मॅडमचा उद्देश एकच होता, महिलांसाठी काम करणं. आमच्या दोघींनाही खूप तळमळ आहे महिलांची आणि लहान मुलांची. त्याच उद्देशाने आम्ही ॲक्च्युली एकत्र आलो आणि स्त्री सखीमध्ये काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्र दिनानिमित्त मी सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्राला तर खूप चांगला ऐतिहासिक सामाजिक वगैरे वारसा आहे, पण आपल्या इथे अजूनही स्त्रिया पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या नाही आहेत. त्यांना अजूनही त्रास आहे, अजूनही वेगवेगळी प्रकरणं आमच्याकडे येतात. आम्ही स्त्रियांसाठी ज्या पीडित आणि दुर्बळ घटकातल्या स्त्रिया असतात त्यांच्यासाठी आम्ही खूप काम केलं. ज्यांची फसवणूक झालेली होती अशा स्त्रियांना आम्ही खूप आधार दिला, सगळ्या प्रकारचा आधार. आणि मग त्यांच्या बाळांना पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे आधार देऊन पुढे अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत, पण आता तेवढा वेळ नाही आहे. आणि आम्ही महिलांना कुठल्याही मुलीचं घरगुती काही असेल समस्या तीही आम्ही खूप ठाणी सोडवलेली आहे की तिला घरातून त्रास होत असेल किंवा एखाद्या महिलेला शिक्षणाची गरज आहे, एखादी महिला खूप दुर्गम आजाराने पीडित आहे तर आम्ही तिचा इलाज करून तिचं पुनर्वसन केलेलं आहे. आम्ही अनेक महिलांसाठी काम केलेलं आहे, त्याची खूप मोठी लिस्ट आहे, मला ती देता येणार नाही. पण आम्ही तसं मुलींसाठी पण खूप काम केलेलं आहे. जसं मुलींना स्कॉलरशिप देणं, कम्प्युटर शिक्षण देणं, मुलींना फसवल्या गेलेल्या मुलींचं पण आम्ही पुनर्वसन केलेलं आहे. आम्हाला रस्त्यामध्ये सापडलेल्या मुलींना आम्ही बालिका आश्रमामध्ये घेऊन त्यांचं शिक्षण वगैरे केलेलं आहे. त्यांना चांगल्या घरामध्ये आम्ही दिलेलं आहे शिक्षणासाठी, पुढील त्यांच्या पूर्वपर्यंत चांगल्या आयुष्यासाठी. आणि आम्ही वारंवार आम्ही महिलांचं चेकअप करत असतो. आताच आम्ही 15-20 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी आम्ही महिलांची स्तन कॅन्सर ज्याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं ते आणि सगळं हिमोग्लोबिन वगैरे असं सगळं आम्ही चेकअप केलं होतं. आम्ही आई चेकअप पण करत असतो, महिलांचे वारंवार चेकअप सुद्धा आम्ही करत असतो. आणि जे काही महिलांसाठी आमच्याकडे एखादं येतं की तुम्हाला हे काम करायचं तर ते आम्ही करतो. आम्ही 1 मे महाराष्ट्र दिनी सगळ्या सफाई कामगारांचा, जेवढे वसई विरार शहर महानगरपालिकामध्ये जवळजवळ 400-450 सफाई कामगार आहेत, त्यांचा आम्ही सन्मान केला होता. आणि मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं, कारण त्यांना आजपर्यंत कोणीही ट्रॉफी दिली नव्हती, ती आम्ही दिली. असेच आम्ही 1 मे महाराष्ट्र दिनी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. आणि मला स्त्री सखीचा खूप अभिमान आहे आणि माझी शुभेच्छा आहे की स्त्री सखीने असं जोमाने वाढलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांचे आशीर्वाद आणि पाठबळ त्यांना लाभले पाहिजे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान श्रद्धा मॅडम, तुम्ही महिलांना, मुलींना शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करतात, त्यांना स्कॉलरशिप देतात. एवढंच नाही तर ज्या रस्त्यावरच्या अनाथ मुली असतात त्यांचं सुद्धा पुनर्वसन करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतात. तसेच सफाई कामगार जे आहेत ज्यांच्या कार्याची आपण कधी दखल घेतली जात नाही त्यांचा तुम्ही सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे. खरंच तुमची संस्था म्हणजे आपली संस्था मी म्हणेन, आपली संस्था खूप छान कार्य करीत आहे. अशा या संस्थेच्या सेक्रेटरी डॉक्टर छाया यादव मॅडम आपल्यासोबत आहेत. ते डॉक्टर आहेत, डायबिटीज स्पेशालिस्ट आहेत. त्यांचं स्वतःचं डायबिटीजचं इंदू डायबिटीज हॉस्पिटल आहे. त्यांच्या त्या CEO आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक मेडिकल कॅम्प घेतलेले आहेत. तसेच शारीरिक मानसिक आरोग्यावर त्या सतत मार्गदर्शन करीत असतात. अशा अतिशय सुंदर असं कार्य ज्या वैद्यकीय क्षेत्रात करतात अशा डॉक्टर छाया यादव मॅडम. तर छाया यादव मॅडम यांना माझा असा प्रश्न आहे की मॅडम तुम्ही एखादा तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. नमस्कार, मी डॉक्टर छाया यादव, स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्टची सेक्रेटरी. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी मराठी जागर YouTube चॅनलचे पण खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला आमच्या संस्थेला
आपल्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या समोर येण्याची संधी दिली आहे, त्याचा मला खूप आनंद झाला. स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर मी गेली अनेक वर्ष मॅडम बरोबर काम करते. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो. जर का परमेश्वरांनी आपल्याला सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या जर का सक्षम केलं असेल तर आपण नक्कीच आपल्या समाजाने आपल्याला जे काही उभं केलंय त्याच्याला थोडा ना थोडा भाग आपण समाजाला परत केला पाहिजे. या विचारांनी प्रेरित झालेले हा स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्यांच्याबरोबर काम करताना मला खरंच खूप आनंद होतो. या संस्थेचे अनेक सारे प्रकल्प आहेत. त्यातला मी एक तुम्हाला छोटासा प्रकल्प सांगते. इथून जवळजवळ 70 किलोमीटरचं गाव आहे दाभलोणा. मला वाटतं जव्हार तालुक्यात ते येतं. आदिवासी म्हणजे एकदम दुर्गम भाग आहे. इथे कुठलीच रेंज येत नाही, म्हणजे मोबाईल लागतच नाही आणि तिथे अजून रस्ते वगैरे काहीच नाही आहे. एकदम छोटंसं गाव. त्या गावामध्ये अतिशय पाण्याचं दुर्लक्ष. म्हणजे आपल्याकडे पालघर जिल्हा हा खूप वाडा जव्हार हे खूप पावसात जास्त प्रमाण असलेलं आहे, पण ते सगळं डोंगरावरनं पाणी वाहून जातं. आपण ते कुठे अडवत नाही आणि पुन्हा मे महिन्यात बाईच्या डोक्यावर हाणणार. हे अनेक वर्षानुवर्ष चालत होतं. तर ते लोक जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा आम्ही ठरवलं की आपण यांना काहीतरी मदत केली पाहिजे. त्यांच्या गावाच्या बिलकुल थोड्या मागेच एक छोटासा झरा वाहतो किंवा नदी वाहते. जर का आपण त्या नदीचं पाणी अडवलं आणि ते पाणी आपण त्यांना मे महिन्यापर्यंत पुरता आलं तर आपण एक म्हणजे छोटासा चेक डॅम ज्याला म्हणतात, छोटा बंधारा घातला तर नक्कीच त्यांना ते पाणी जास्त दिवस म्हणजे पावसाचं पाणी आपण अडवू शकतो आणि ते नंतर ते पाणी त्यांना बरेच दिवस पुरेल. या दृष्टीने आम्ही विचार केला. मग लायन्स क्लबच्या साह्याने त्यांच्या सहकार्याने आणि स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही खूप सारे डोनेशन जमवून जवळजवळ 18 लाखाचा तो आमचा प्रोजेक्ट आहे आणि आम्ही तिथे तो एक यशस्वीपणे तो आम्ही राबवला तो प्रोजेक्ट आणि आज तिथे एक छानसं धरड बांधून दिला आम्ही. त्या गावातल्या लोकांना जवळजवळ एप्रिल-मे पर्यंत आज पाण्याची प्रॉब्लेम झालेला नाहीये आणि ज्या बायका डोक्यावरनं हांडा घेऊन जातो म्हणजे त्यांचा अर्धा वेळ फक्त पाणी आणणे आणि पाणी भरणे यातच जात होता आणि एवढं कष्टाचं काम आणि पुन्हा तिथे रस्ता नसतो खाली वर जाऊन ते सगळं आम्ही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही हा डॅम बांधायचा विचार केला आणि तो प्रोजेक्ट आम्ही गेल्याच वर्षी पूर्ण केला आहे. तर तो प्रोजेक्ट करताना त्यांना जेव्हा आम्ही तो हस्तांतरित केला तेव्हा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटला. त्यामुळे स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट असं बरंच छोटे छोटे कामं करत असतात. काही मोठे असतात, काही छोटे असतात, पण त्यातला आम्हाला जो आनंद मिळतो तो तसा सारखाच असतो. मी माझ्या स्त्री सखीसाठी एक छोटीशी कविता केली आहे ती तुम्हा समोर मी करते. कसं आम्ही असतो ते. कुठे जावे ते कळेना सारी दारे बंद झाली. कुठे जावे ते कळेना सारी दारं बंद झाली. हात दिला स्त्री सखीने नवी दिशा तिला दिली. हात दिला स्त्री सखीने नवी दिशा तिला दिली. अशा कितीतरी जणी हाती धरून या हात जगतात हिंमतीने स्त्री सखीची त्यांना साथ. अशा कितीतरी जणी हाती धरून या हात जगतात हिंमतीने स्त्री सखीची त्यांना साथ. एक सावरी संसार एक शिक्षण पुरे करी. कोणी संकटात असेल स्त्री सखी ते दूर करी. स्त्री सखी ते दूर करी. अशा माझ्या स्त्री सखीला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्यावर काम करताना आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. नमस्कार. खूप छान मॅडम. आपण सर्वांनी स्त्री सखी या संस्थेची जी वाटचाल आहे ती उलगडली. जिच्या नावातच सखी आहे. अशा अनेक सख्या मिळून ही संस्था चालवतात, हो की नाही. मग अशा या संस्थेची ही अगदी प्रेरणादायी वाटचाल आपण उलगडली. आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि आपण पुढील सख्यांना इथे आमंत्रित करीत आहोत त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. तर रसिक हो, स्त्रियांनी सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कार्य करणारी ही स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट संस्था. ह्या संस्थेचा भार अनेक कर्तबगार महिलांनी त्यांच्या खांद्यावर यशस्वीपणे पेललेला आहे आणि अशाच कर्तबगार सखी आपल्यासोबत आहे. तर आपल्यासोबत आहे या संस्थेच्या सहसचिव कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट रुपाली राणाईक मॅडम. नमस्कार. नमस्कार. रुपाली राणाईक मॅडम कायदेशीर सल्लागार, ज्या गेली 18 वर्ष एवढा प्रदीर्घ काळ त्या कायद्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. अडलेल्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. कारण कोर्ट म्हटलं तर आपण सगळे घाबरतो आणि अशा क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. खूप खूप कौतुक तुमचं. तर मॅडम, तुम्ही आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की स्त्री सखी संस्थेच्या भविष्यामध्ये अजून कोणते वेगवेगळे उपक्रम करण्याचा मानस आहे. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि जागर मराठीचं मी खूप धन्यवाद देते की तुम्ही आम्हाला
सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची एक संधी दिलेली आहे. बरोबर म्हणाला तुम्ही, म्हणजे आमच्या सखींनी आताच तुम्हाला सांगितलं की कशा आमच्या एका पाड्यापासून सुरुवात झालेली आमची स्त्री सखीची सुरुवात आहे आणि त्याचं कसं वटवृक्ष झालेलं आहे. आम्ही वसईच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून कामं करत आज आम्ही वाडा मोखाडा म्हणजे वसईच्या परिसराच्या बाहेर आज जाऊन पोहोचलेलो आहोत आणि छायामॅडमने तुम्हाला सांगितलंच आमचं वाडा मोखाड्यातलं काम कसं चालू आहे आणि अजूनही त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बोरवेल वगैरे अशी जी म्हणजे ज्या बेसिक गरजा आहेत, बेसिकली पाणी ही खूप मोठी महत्वाची गरज आहे आणि ती गरज प्रोव्हाइड करण्याचं काम आमच्या स्त्री सखीतर्फे आता सुरुवात केलेली आहे. त्यांना बोरवेल आहे, 2 बोरवेल देण्याचं काम आता आम्ही करतोय आणि भविष्यात असेच चेक डॅम अशा अजूनही वाडा मोखाडा भागामध्ये अजूनही असे दुर्गम भाग आहेत की तिथे पाण्याचा अजून पुरवठा झालेला नाही. तिथे असं होतं शासन सगळीकडे कुठे कुठे पुरेसं होणार, त्याच्यामुळे आपल्यासारखी जी संस्था असते जी काही आमच्या डोनेशन देणारे देणगीदार आहेत आमचे, त्यांच्या मदतीने आम्ही अशी कामं करत असतो. वसई पुरता मर्यादित ही संस्था न राहता ही संस्था अजूनही महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडिया आणि ऑल ओव्हर वर्ल्ड कशी जाईल याच्यासाठी आम्ही संस्थेची एक वेबसाईट सुद्धा तयार केलेली आहे. त्याचं नाव आहे StriSakhi2004.com आणि या संस्थेद्वारे आम्ही आवाहन करतो देणगीदारांना, तसेच जे आपल्या संस्थेचे मेंबर होऊ शकतील अशा महिलांना मी आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन आपलं जे सामाजिक कार्य आहे ते आमच्या स्त्री सखीच्या द्वारे सुद्धा आपण पुढे करू शकता, की जेणेकरून जे पीडित महिला आहेत तसेच लहान मुलं आहेत, मुली आहेत, जे शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे केपेबल असून सुद्धा म्हणजे त्यांची पात्रता आहे पण त्यांना काही कारणास्तव ते पुढे येऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना आपण योग्य तो प्लॅटफॉर्म देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचंही काम आपण करणार आहोत. नंतर आपल्याला एम्प्लॉईजना म्हणजे एम्प्लॉई जंक्शन सारखं एक आपल्याला हे करायचं आहे की ज्यावेळेस एखादी मोठ्या MNCs आहेत किंवा मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस आहेत त्यांना आपल्या वसई विरार एरिया किंवा जव्हार मोखाडा ज्या रिमोट एरियामध्ये पर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन कशी होऊ शकते अशाद्वारे सुद्धा आपण स्त्री सखीद्वारे सुद्धा आपण असे काही कॅम्प करण्याचं आयोजन आहे आपलं. आणि अशा अनेक सोयी सुविधा ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा सोयी सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे. आणि याच्यामध्ये मी सगळ्यांना आवाहन करेल की नक्कीच आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आमचं सदस्यत्व घ्या आणि तुमच्या जर तुम्हाला कोणाला अशी देणगी देऊन मदत करायची असेल, आमचे देणगीदार आहे त्यांची आम्ही नावंही आम्ही नेहमी आमच्या वेबसाईटवरती घोषित केलेली आहे. तुम्हाला जर अशी देणगी द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या स्त्री सखीच्या संस्थेला आणि वेबसाईटला भेट देऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तुमच्या संस्थेच्या ज्या पुढील वाटचाली आहेत त्या खरंच समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणार आहेत. खूप कौतुक या संस्थेचं. तर मंडळी, अशी ही संस्था जी सतत इतरांना समाजाला काही ना काही द्यावं, कोणाचं ना कोणाचं भलं व्हावं यासाठी सतत झटत असते. तर माझ्यासोबत आहेत रंजन सुतारिया मॅडम. नमस्कार मॅडम. गेली 12 वर्षे त्या वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आहेत त्या आणि जेव्हापासून ही संस्था स्थापन झाली त्या संस्थेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत ते स्त्री सखी संस्थेच्या सोबत आहे. अशा सर्वांच्या मार्गदर्शन सर्वांना प्रेरणा देणाऱ्या रंजन सुतारिया मॅडम. तर रंजन मॅडम, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजचा आपला हा जो शो आहे तो अनेक सख्या युट्यूबच्या माध्यमातून आणि जागर मराठीच्या माध्यमातून पाहत आहेत. त्यांना जर का तुमच्या या संस्थेमध्ये सामील व्हायचं असेल किंवा तुमच्या या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल आम्हाला सांगा. नमस्कार. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला आज ही संधी दिली त्याबद्दल मी जागरचे आभार मानते. मी सर्वांना एवढं सांगू इच्छिते की अजून तर आम्ही सुरुवात केली आहे. आम्हाला खूप गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या साथ सहकाराची. तुम्ही नक्कीच आमच्या सोबत या आणि आमच्या संस्थेला जास्तीत जास्त तुम्ही
मदत करून लोकांना समाजाकडली मदत मिळावी म्हणून तुम्ही खूपच तुमचं मी आव्हान देते की तुम्हाला की तुम्ही या नक्की या इकडे. तुम्ही आमची माहिती तुम्हाला आमची वेबसाईट आहे www.स्त्रीसखी2004.com आणि आमची संस्था वसई इथे मनश्री हॉलमध्ये आमची ऑफिस आहे, तर तिथे पण तुम्ही येऊ शकता. आणि वेबसाईटवरती तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर पण मिळतील, तर तुम्ही नक्कीच या. मी तुम्हाला आव्हान देते की तुम्ही आमच्या सोबत या आणि हे कार्य आणखी आपण पुढे चालू. थँक्यू. नमस्ते. आज कामगार दिन और महाराष्ट्र दिन फर्स्ट में, तो सबको उसकी खूब खूब शुभकामना. अच्छा, मैं स्त्री सखी चैरिटेबल ट्रस्ट हमारा 2004 से चालू है और मैं बहुत टाइम से मनीषा मैडम के साथ जुड़ी हूँ और हम लोग बहुत सारे सोशल वर्क करते हैं. ज़्यादा करके महिलाओं के लिए ज़्यादा काम करते हैं और हम लोग ने बहुत सारे मतलब कोई बड़े बड़े आश्रम रहते हैं, वहाँ पे गोबर गैस प्लांट दिया है और ये मेडिकल कैंप जो छोटे छोटे गांव रहते हैं वहाँ पे मेडिकल कैंप भी करते हैं. और बेसिक हमारा यही है कि हमें बस महिलाओं के लिए और गरीब लोगों के लिए काम करना है. और एक हमारा एक ड्यूटी बनता है कि हम लोग समाज में हैं तो समाज को भी कुछ देना है. हम लोग समाज से बहुत सारा कुछ ले रहे हैं, तो उस हिसाब से समाज को कुछ ना कुछ तो देना है. तो उस हिसाब से मैं हम लोग पूरे सब स्त्री सखी चैरिटेबल ट्रस्ट के सभी महिलाएं और बहुत सारे और भी कमिटी मेंबर्स और जो मेंबर्स है सब लोग मिलके बहुत अच्छे कार्य करते हैं. तो मुझे इसके लिए गर्व है कि हमारे जो प्रेसिडेंट है मनीषा मैडम, तो वो हम लोग को अच्छी प्रेरणा देती है और हम लोग को वो काम करने में बहुत अच्छा लगता है और आनंद आता है. थैंक यू. खूप छान रंजन मॅडम. अगदी सर्वांना तुमचे हे जे कार्य चालू आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वजण इच्छुक असतीलच आणि ते नक्कीच तुमच्याशी संपर्क करतील. तर आपल्या पुढील मार्गदर्शक आहेत ना, किंवा आपण ज्यांची मुलाखत घेणार आहोत ते आहेत आदरणीय सुनीता सुतार मॅडम. सुनीता सुतार मॅडम सुद्धा या संस्थेशी अगदी प्रदीर्घ कालापासून जोडलेल्या आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून त्या अनेकविध सामाजिक कार्य नेहमी करत असतात. तर सुनीता मॅडम, मला तुम्ही हे सांगा की तुम्ही केव्हापासून या संस्थेशी जोडलेले आहात आणि कोणते सुखद अनुभव हे तुमचे अनुभव आम्हाला शेअर करा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री सखीमध्ये येण्याचं होतं कारण म्हणजे मला आधी घरात असं वाटायचं की मी घरातच करते सगळं, मुलांना सांभाळणे आणि हेच काही सगळं जग आहे असं वाटायचं. पण जेव्हा मी स्त्री सखी ट्रस्ट मध्ये आले तेव्हा कळलं की आपल्याला सामाजिक काम आणि बरेच काही सेवा हे करणं खूप गरजेचं आहे. आम्ही एक अशी हे राबविली की देवळांमध्ये सगळी फुलं निर्माल्य वगैरे असंच पडलेलं असतं इकडे तिकडे आणि ते कोणी कचऱ्यात टाकतं, कोणी पाण्यात पिशवीमध्ये टाकतं. त्यापासून कसं खत बनवता येईल हे आमच्या स्त्री सखी ट्रस्टनी त्याचे प्रोजेक्ट राबवले आणि ते सगळं फुलं जमा करून त्याच्यापासून खत कसं तयार करणं हा प्रोजेक्ट राबविला. आणि जेव्हा पण जरुरी लागली की आमच्या मनीषा मॅडम अर्ध्या रात्री पण आम्हाला मदत करायला पुढे असतात. माझं वैयक्तिक असो काही असो, कधी फोन केला तरी त्या येतात.
अशा याच्यापासून मला खूप धीर येतो की ह्या स्त्री सखीमुळे मला खूप मदत मिळते. धन्यवाद. खूप छान मॅडम, अगदी योग्य शब्दात तुम्ही तुमच्या भावना आमच्यासमोर मांडल्या. तर मंडळी, अशी ही स्त्री सखी संस्था आणि या संस्थेच्या आधारस्तंभ असणाऱ्या या सख्या आता आपल्यासोबत आहे. अशीच एक महत्त्वपूर्ण सखी म्हणजे मैत्रिणी इव्हेंट कुटिलो मॅडम, ज्या कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या ट्रस्टी आहेत, तिकडच्या बोर्डाच्या एक्स चेअरमन आहेत. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात त्या कार्यरत आहेत, त्या स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि मुख्य म्हणजे त्या स्त्री सखी संस्थेच्या आजीव सदस्य आहेत. तर अशा या इव्हेंट मॅडम, तुम्ही या संस्थेच्या आजीव सदस्य आहात, म्हणजे या संस्थेच्या सोबतच आहात, तर या संस्थेचे काही महत्त्वपूर्ण अनुभव तुम्ही आम्हाला सांगा. नमस्कार. आज 1 मे कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था असं म्हणतात की देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि देता देता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे, अशी ही संस्था आज हात देत आहे या समाजाला. आणि त्याच्यामध्ये काही ठराविक घटना मी तुम्हाला सांगणार आहे. कोविडचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये सगळीकडे सामसूम, कोणी कोणाकडे जात नव्हतं, घरातच बसत होते सगळेजण. अशा वेळेला माझे एक सहकारी होते, त्यांच्याकडे एक छोटीशी मुलगी फिरत असताना त्यांना दिसली. फिरता फिरता त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं तेव्हा मुलगी हिंदीत बोलत होती, तिला काही कळेना आणि त्यांनी तिला घरी आणलं, बसवलं. त्यांना माहित होतं की मी स्त्री सखीमध्ये काम करते. अशा वेळेला मी मनीषा मॅडमना कॉल केला. मुलगी घाबरलेली होती, आता काय करावं म्हणून तातडीने मनीषा मॅडमनी एक अर्जंट सभा घेतली. त्या सभेमध्ये आम्ही स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्य, त्याच्यानंतर 2 जजेस आम्ही बोलवल्या आणि पोलीस अशी सगळ्यांची संयुक्तिक सभा घेऊन ऑनलाईन. आता ते कोविडचा काळ होता आणि कोविडमध्ये आपल्याला कधी कोणाशी बोलता येत नव्हतं, कुठे जाता येत नव्हतं. अशा वेळेला ऑनलाईन सभा घेतली. त्या सभेमधून आम्ही त्या मुलीला बोईसर इथे एका आश्रमामध्ये ठेवला आणि आजही ती मुलगी बोईसरला शिक्षण घेत आहे. हा झाला कोविडचा काळ. त्याच्यानंतर एक निर्मला माता स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये 300 ते 350 मुली शाळेत शिकत आहेत. जेव्हा सिस्टरने मला फोन केला आणि सांगितलं की पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथे पाणी मिळत नाही, मुलींना प्यायला चांगलं पाणी नाही, अशा वेळेला मी मनीषा मॅडम आणि स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट अशा सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक आरो प्लॅन त्यांना दिला आणि अशा वेळेला आज त्या मुली चांगलं शुद्ध पाणी पिऊ शकतात. तिसरा एक आमचा उपक्रम असा होता की त्या 300 ते 350 मुलींना त्याच शाळेमध्ये एक कार्यक्रमामध्ये आम्ही तुळशीची झाडं दिली. आता तुळस ही आरोग्याचं एक प्रतीक आहे, ते इट गिव्स ऑक्सिजन आणि म्हणून आरोग्य हे सुद्धा आम्ही स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्टचे लोक जोपासतो. अशा वेळेला आज शैक्षणिक नंतर आरोग्याच्या दृष्टीने अशी सगळी कामं स्त्री सखी करत आहे. स्त्री सखीच्या या संस्थेला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देते आणि ही संस्था अशीच पुढे कार्यरत राहू अशा माझ्या त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद इव्हेंट मॅडम. तर आपल्यासोबत होत्या इव्हेंट मॅडम आणि त्यांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा माणूस माणसापासून लांब पडत होता, अगदी त्या काळामध्ये सुद्धा या स्त्री सखी संस्थेने त्या मुलीला मदतीचा हात दिला आणि आज ही मुलगी शिक्षण घेत आहे आणि तिचं जीवन आनंदाने सकारात्मकतेने भरून गेलेलं आहे. तर अशी ही संस्था आणि हे त्या संस्थेचे खंबे आधारस्तंभ आणि तुम्ही वेळात वेळ काढून आला याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आता आपण या संस्थेच्या सर्व सदस्यांना येथे बोलावत आहोत.
तर रसिक हो, ह्या सर्व आहेत स्त्री सखी संस्थेच्या कर्तबगार पदाधिकारी ज्यांनी संस्था पेलून धरलेली आहे. आणि आपल्या सोबत आहेत रश्मी राव, ज्या गेली 30 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांना या संस्थेबद्दल काय वाटतं जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात. सर्वांना माझा जय महाराष्ट्र व 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इथे या गुंफू मोत्याच्या माळा अशा सख्या माझ्या सुंदर सुंदर आणि मनीषाबद्दल मॅडमबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे त्या सर्वांना जे घडवण्यामध्ये हिरकणी गोंधळ जे लावण्याचं काम करतं हिऱ्यामध्ये ते मनीषा मॅडम आहेत. आणि त्या वेळोवेळी जेव्हा काही स्त्री सखीचे कार्यक्रम असतात त्या वेळोवेळी मला नेहमी आवर्जून आठवण येईल आणि मलाही या स्त्री सखीमध्ये परत परत त्याच्यासाठी यावं लागतं. आता तुम्ही तो म्हणजे आता अर्ध्या तासापूर्वी सगळ्या सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे स्त्री सखी काय काम करते हे आत्ताच ऐकलंय. त्यांचं काम अगदी वाखाणण्याजोगं आहे आणि जगाच्या पलीकडे त्या उंच भरारी घेते याबद्दल माझं दुमत नाही. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. आणि या वेगविषय आहेत स्त्री सखी संस्थेच्या. तर रसिक हो, ह्या ज्या महिला आहेत आपल्या समोर त्या सामाजिक कार्य तर करतातच, त्या त्यांच्या क्षेत्रात सुद्धा अगदी नावाजलेल्या आहेत. तर त्यांची रसिकता आपण त्यांना तुमच्याकडे उखाणा सादर करायचा आहे, त्यांच्यातून जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्यासमोर येत श्रद्धा मॅडम. मॅडम आपण तुम्ही आता एक छानसा कुमारदार उखाणा घेणार. नमस्कार. चौशेटी वाडा, वाड्याला 12 खांब, जन्मले राम, राम गेले अयोध्या, तिथून आणले रुपये 10 रुपयाची साडी, साडीची मोडली घडी, साडी नेसून दिली सासरला, किल्ल्या कमरेला, किल्लीने खोली खोली, खोलीच्या आत दार, दाराच्या आत भिंत, भिंतीच्या जवळ खोड, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीत परात, परातीत वाटी, वाटीत भात, भातावर तूप, तूप खाऊन येते रूप, रूपाची डोळी, चंद्रभागेच्या वेळा पंढरपूरला, चंद्रभागेच्या तिरी, स्त्री सखी म्हणते नाव घे पोरी, नाव घेते संदीपचं, कुंकू माझ्या भाग्याचं. तर बघितलं ना किती मोठा उखाणा होत जातो. आणि आपल्या पुढील आनंद यात्री आहेत स्त्री सखीच्या, हे आहेत माला मॅडम. चांदीचे जोडले सौभाग्याचे फूल, गुरुनाथचं नाव घेते मावळकरची सून. छोटासा आणि शॉर्ट फिट उखाणा घेतला आणि कायद्याच्या क्षेत्रामध्ये ज्या तज्ञ आहेत त्या बघूया आता काय उखाणा घेतात. मला उखाणा वगैरे फार घेता येत नाही, तरी पण एक छोटासा उखाणा स्त्री सखीच्या नावाने. कळशीवर कळशी, कळशीवर कळशी, कळशीवर कळशी साथ, स्त्री सखी चॅरिटेबलच्या साठी प्रत्येक कार्यासाठी मला असते सुनील रावांची साथ. स्त्री सखी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये मी काय विसरले. चमचम निघली, चमकून उठली, बघणाराचे नजर बिगडी, नका करू हाव भावना, विसरले आपण गाव भावना, विसरले आपण गाव भावना, चमचमिली चमकुसली, बघणाराचे नजर बिगडी. बघितलं एकापेक्षा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणखी कोणाला घ्यायचंय इव्हेंट म्हणून घेणार आहे. शाळेच्या परीक्षेनंतर मेडिकलची परीक्षा झाली पास, क्रिस रावांचं नाव घेते स्त्री सखीसाठी खास. खूप छान मॅडम. बघा त्यांनी आता लगेच उखाणा म्हटला. आता आपल्या छाया मॅडम बघा. आजघरात माजघर, माजघरात देवघर, देवघरात समयी, समयी ज्योतिर्मयी, हा संसार मोहमयी. या मोहमयी संसारात स्त्री सखी बरोबर असतो मी, असते आम्ही सगळे. आणि त्याच्यामध्ये असते मला जनार्दनाची साथ आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी नांदते सुखात. चांदीचे जोडवे सौभाग्याची फूल, गुरुनाथचं नाव घेते मावळकरची सून. थँक्यू.
तर मंडळी, अशी ही स्त्री सखी संस्था, या संस्थेसाठी 4 ओळी माझ्याकडून. मोडलेल्या माणसांचे दुःख सारे झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना, कोण दिन जात त्यांचा, कोणगाना धर्म त्यांचा, कोणगाना धर्म ज्यांचा, दुःख भिजले 2 अश्रू माणसाला. अशी ही संस्था स्त्री सखी संस्था. आता एका अतिशय सुंदर अशा गाण्यात विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले एक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. स्त्री सखी सामाजिक संस्था मैत्रीचे